आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहपरिवार सहकुटुंबीचे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. काय नाव आपलं, आपण कोणत्या मागणीच्या अनुषंगाने आमरण उपोषण करत? माझं नाव सरस्वती करण भालेराव, अर्धापूर, जिल्हा नांदेड. कामठा भू येथील रहिवासी असून आमचे गायरान आजोबापासून आम्ही करून खात आहात. तिथं ग्रामपंचायतच्या तलाठी मॅडम यानं ठराव पास करून सौर ऊर्जेचं योजना आणलेली आहे. तर आम्ही ते हटवण्यासाठी आम्हाला देण्याकरिता आम्ही इथं बसलेले आहे. आपलं नाव काय, आपली प्रमुख मागणी काय, कोणत्या उपोषणाची, आपण कोणत्या मागणीसाठी आपण आमरण उपोषण करत आहोत? आमची मागणी एकच आहे सर, की आम्हाला 7/12 द्यावी. आम्ही 1990 पासून करून खातो त्या जमिनीवर, आणि तलाठी मॅडमने आणि गावकरी यांनी मिळून त्याच्यावर सोलार हे आणलंय, सोलार बसवतो म्हणून आमच्या जमिनीवर प्रकल्प आणलाय. आणि तिथं 18 एकर पुरी जमीन आहे आणि आमच्या काब्यामध्ये 6 एकर आहे. तर 6 एकर जमिनीवरच ते पूर्ण प्रकल्प करतो म्हणून सांगायले, आणि बाकीची जमीन आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घेतली, ती जमीन काढण्यात काही नाही. आम्ही करून खातो त्या जमिनीलाच म्हणायत की हे इथंच आलाय प्रकल्प म्हणून आम्ही उपोषणला बसलो. जोपर्यंत आम्हाला 7/12 मिळत नाही आम्ही तोवर उपोषण करणार. आमचं इथं काय बी हो. जेव्हा तुम्ही प्रकल्प आला होता तोपर्यंत तुम्ही निवेदन वगैरे दिले नाही? दिले सर. नाही, काहीच नाही. आमच्या शेतीमध्ये येऊन आमचं घर जाळलं गावातल्या लोकांना, आणि पोलिस आले. आम्ही 12 वाजता पोलिसाला फोन लावला, पोलिस आले. पोलिसांना तिथं हे सुद्धा केलं नाही, पंचनामा सुद्धा केला नाही पोलिसांनी. आमच्या गावातल्या लोकांनी दाबला. आमचे ढोर मेले तिथं, आमच्या ढोराचा चारा होता ते सगळा जळून गेला. आमची मागणी एकच आहे सर, की आम्हाला 7/12 द्यावी. आम्ही 1990 पासून करून खातो त्या जमिनीवर, आणि तलाठी मॅडमने आणि गावकरी यांनी मिळून त्याच्यावर सोलार हे आणलंय, सोलार बसवतो म्हणून आमच्या जमिनीवर प्रकल्प आणलाय. आणि तिथं 18 एकर पुरी जमीन आहे आणि आमच्या काब्यामध्ये 6 एकर आहे. तर 6 एकर जमिनीवरच ते पूर्ण प्रकल्प करतो म्हणून सांगायले, आणि बाकीची जमीन आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घेतली, ती जमीन काढण्यात काही नाही. आम्ही करून खातो त्या जमिनीलाच म्हणायत की हे इथंच आलाय प्रकल्प म्हणून आम्ही उपोषणला बसलो. जोपर्यंत आम्हाला 7/12 मिळत नाही आम्ही तोवर उपोषण करणार. आमचं इथं काय बी हो. जेव्हा तुम्ही प्रकल्प आला होता तोपर्यंत तुम्ही निवेदन वगैरे दिले नाही? दिले सर. नाही, काहीच नाही. आमच्या शेतीमध्ये येऊन आमचं घर जाळलं गावातल्या लोकांना, आणि पोलिस आले. आम्ही 12 वाजता पोलिसाला फोन लावला, पोलिस आले. पोलिसांना तिथं हे सुद्धा केलं नाही, पंचनामा सुद्धा केला नाही पोलिसांनी. आमच्या गावातल्या लोकांनी दाबला. आमचे ढोर मेले तिथं, आमच्या ढोराचा चारा होता ते सगळा जळून गेला.